सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि आम्ही सर्व सोलापूरकर आज या ठिकाणी आपण पालखीचे या ठिकाणी आगमन करून जे काय पालखीमध्ये व्यवस्था लागेल ती सर्व महानगरपालिकेच्या वतीने आपण सर्व व्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि आमचं भाग्य आहे की आज गजानन महाराजांचं या ठिकाणी आम्हाला दर्शन घेता आलं। हे सर्व सोलापूरकरांना या ठिकाणी विनंती की आपण देखील सर्वांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं। नव्या मार्गाची व्यवस्था कशा करण्यात आली? नव्या मार्गाची जी आता आपण व्यवस्था आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करण्यात आलेले, ज्या ठिकाणी जे काही अडथळे असतील त्या अडथळे आपण दूर करून
जी काय भक्तांना व्यवस्था लागेल त्यात आपलं आरोग्य विभाग असेल आणि अँब्युलन्स असेल, तसेच आपण प्रत्येक ठिकाणी फिरतं शौचालय असेल आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व डॉक्टर्स लोकांना पण देखील आपण या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे की पालखी सोबत राहून आपण त्यांना जे काही सहकार्य करायचं ते आपण सर्व करणार आहोत. शहरात आगमन झालेलं आहे, कशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, काय सांगा? श्री संत गजानन महाराज पालखी आज सोलापूर शहरात आगमन झालेलं आहे आणि आजपासून 3 दिवस इथे असणार आहे. 2 दिवसाच्या मुक्कामी आहे आणि मंगळवारी हद्दीतून बाहेर पुढे जाणार आहे. दोन्ही मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तिथे दर्शनात येणारे जे भक्त आहे त्यांच्याही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्यांना व्यवस्थित दर्शन होऊ अशा बंदोबस्त लावलेला आहे. जे अन्नदान करणारे जे मंडळी आहेत त्यांच्याही आम्ही दर्शन मुक्काम स्थळातून जरा दूर ठेवलेले आहेत, जेणेकरून जे तिकडच्या वाहतुकीलाही कुठल्याही प्रकारच्या त्रास तकलीफ होणार नाही. याच्या व्यतिरिक्त क्राईम ब्रांचच्याही साध्या कपड्याच्या बंदोबस्त आहेत. कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर्टी ऑफेन्सेसही प्रतिबंधात्मक नुसार आमची कारवाई असणार आहे. एकंदरीत सोलापूर शहराच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आपलं अगदी डायरेक्ट कमिशनर ऑफ पोलीस पासून शेवटच्या अंमलदारपर्यंत सर्वांना ब्रीफ करून व्यवस्थित त्यांच्याकडून काम करून घेणार. ट्रॅफिकच्या आमचे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत ते जारी केलेल्या आहेत आणि त्या ज्या ठिकाणी वळणं आहेत ते चेंज केलेलं आहे त्या ठिकाणी आमचं विशेष डिप्लॉयमेंट आहे. येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकलाही असो किंवा भक्तांनाही असो कुठल्याही प्रकारच्या गैरसोय होई नाही त्यानुसार आमचे डिप्लॉयमेंट विशेषतः प्लॅन केलेलं आहे. थँक्यू. आज गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन सोलापूर शहरात झालं. या सोलापूर शहरात आगमन झालं त्यानिमित्त सोलापूर शहराचे प्रथम नागरिक महापौर, सोलापूर शहराचे सर्व महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि जनतेने पालखीचं स्वागत केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की महापालिकेची सेवा करायची संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली, त्याबद्दल आम्ही अतिशय आनंदी आहोत. आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात पालखीचं आगमन झालंय आणि पालखी आल्याबरोबरच पालखी पाऊसही घेऊन आलेली ही अतिशय आनंदाची आणि सुखदायक गोष्ट आहे. पालखीच्या जिथं थांबणार आहे त्या ठिकाणी किंवा पालखीच्या सर्व मार्गावर महापालिकेच्या वतीने ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून पालखीची सेवा करावी. कारण गजानन महाराजांची पालखी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या सोलापूर शहरातनं जाते. ही एकच पालखी की ह्या भागातनं आणि सगळ्यात पहिल्यांदी जिल्ह्यात पहिला प्रवेश करते. अतिशय आनंदाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण आहे. आणि पालखी मुक्कामानंतर मार्गस्थ होणार आहे. तर पंढरपूरच्या विठ्ठलाला आम्ही पालखीच्या माध्यमातून साकडं घालतो की सोलापूर शहरात चांगला विकास व्हावा आणि पाऊस पडावा चांगला, एवढीच विनंती विठू माऊलीच्या चरणी करतो. नव्या मार्गावर व्यवस्था कशी करण्यात? नव्या मार्गाचा आम्ही पूर्णपणे त्याचं विजिट केलेली. त्या ठिकाणी स्वच्छता, सर्व व्यवस्था, आरोग्याच्या सर्व व्यवस्था, रुग्णवाहिका सर्व उपलब्ध करून दिलेला आहे. आणि जो नवीन रूट असेल त्या रूटच्या माध्यमातून त्या रूटवरची सर्व स्वच्छता आम्ही करून घेतलेली. कुठलाही अडथळा पालखीला येणार नाही याची काळजी आम्ही घेतली. नमस्कार. आज या ठिकाणी आपण बघतो की आपल्या सोलापूर शहरामध्ये गजानन महाराज पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आपण एवढे बघतो की सोलापूर शहरामध्ये सर्व जे नागरिक आहेत एवढ्या उत्सुकाने जे गजानन महाराज पालखीच्या सोहळ्यासाठी एवढे भक्तजण उभे राहिलेत आणि त्यांचं स्वागत करत आहे पालखीच्या मार्गे. आपण बघतो की दरवर्षी आपण विठुरायाला एक साकडं करायला बघतो की आपल्या सोलापूर शहरामध्ये, पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये भरभराटी उद्या, पाऊस उद्या, जे लोकांना, गोरगरीब लोकांना चांगल्या पद्धतीचं त्यांना अन्नधान्य भेटू द्या, जे शेतकरी वर्ग आहेत त्यांचे शेत चांगले पिकू द्या, त्यांच्या कुठल्याही नुकसानी होता करता चांगल्या पद्धतीचे काम व्हायला पाहिजे. आणि गजानन महाराज पालखीचे महानगरपालिकेच्या वतीने जे स्वागत करण्यात आलं, मी नगरसेविका श्रीजी फुलारे, आम्ही आमच्या प्रभागामधनं जेवढं काय आमच्या गजानन महाराज भक्ताची आम्ही जे सेवा करण्याचे प्रयत्न करत आम्ही तेही लाभ घेतलेला आहे की प्रभागामध्ये जे काय रूट जायला बघतो आमच्या प्रभागातनं आम्ही चांगल्या पद्धतीने स्वच्छता वगैरे करून दिलेल्या आहेत आणि कुठल्याही पालखीला कुठलीही अडथळा न होण्यासारखे चांगल्या पद्धतीने काम करून दिलेलं आहे. एवढंच बोलून 2 शब्द संपवते. जय गजानन.